काल तुम्ही काय ते तुमचं अधिवेशन कुठं होतं कोल्हापूरला, काय तेच पडोस्तोर तुम्ही नाचायला लागले सर. तुम्ही काहीतरी आपल्या समाजासाठी जर काहीतरी तुम्ही असं गांभीर्य निर्माण करा की सर, काहीतरी तुम्ही बोला आमच्यासाठी सर. काल साहेबांनी शपथ घेतली ना शिंदे साहेबांना. अहो साहेबांच्या शपथ किती झाल्या साहेब, आम्ही बघायलो ना डोळ्याने. हा आक्रोश आहे एका मराठा तरुणाचा. आरक्षणासाठी लढा असं म्हणत या तरुणानं थेट शिंदे गटातील खासदाराला चांगलेच खडेबोल सुनावलंय. खासदारासोबत झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते. हॅलो. हा हॅलो, हेमंत पाटील साहेब, खासदार साहेब का? जय महाराष्ट्र. बोला. जय महाराष्ट्र साहेब, जय महाराष्ट्र. मी आदर सोंड्यामधून बोलतोय सर. बोला. ते आमच्या गावामध्ये उपोषणाला बसलेत आपल्या मराठा आरक्षणाबद्दल सर. बरं, आता 20 तारखेला ठेवलंय ते ना अधिवेशन. अहो सर, तू अधिवेशन ठेवलंय हो, पण तुमच्याकडून तुमचं काय गांभीर्य वाटणं सर आम्हाला. कशामुळे? काल तुम्ही काय ते तुमचं अधिवेशन कुठं होतं कोल्हापूरला, काय तेच पडोस्तोर तुम्ही नाचायला लागले सर. तुम्ही काहीतरी आपल्या समाजासाठी जर काहीतरी तुम्ही असं गांभीर्य निर्माण करा की सर, काहीतरी तुम्ही बोला आमच्यासाठी सर. काल साहेबांनी शपथ घेतली ना शिंदे साहेबांना. अहो साहेबांच्या शपथ किती झाल्या साहेब, आम्ही बघायलो ना डोळ्यानं. अहो आम्ही तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही तिकडे गेले, आम्ही त्याबद्दल तुम्हाला विचारीनच काहीच. बरोबर. होईल 20 तारखेला, काळजी करू नका, होणार आहे 100%. आदर सोना गाव तरी माहिती आहे का तुम्हाला कुठं आहे म्हणून? हो हो हो. असं कसं काय कमाल झाली तुमची. नाही, तुम्ही आमची लई तुळतुळीची हेमंत पाटील साहेब, आमची लई तुळतुळीची. तुम्ही मराठा आरक्षणावर काहीतरी मुद्दा मांडा. अरे लोकसभेमध्ये बघितलं नाही मी किती बोललो ते. हो बघितलं साहेब. मात्र ते कालचं तुमचं बघितलं की आमचं तुमच्या नजरातून थोडी इमेज कमी वाली साहेब. अजून कोणी राजीनामा दिला महाराष्ट्रात सांगा तुम्ही? अहो ते राजीनामा तुमच्या लेटर पॅडवर दिला साहेब, तुम्ही ते विधानसभा अध्यक्षाकडे दिला नाही तुम्ही. कोणाला माहित आहे? तुम्हाला माहित आहे काय झालंय काय नाही बोलायचं. लेटर पॅडवर मीडियावाल्यांना कशावर देतात? नाही मग देतात कशावर? हो मग विधानसभा अध्यक्षाकडे. बरं जाऊ द्या साहेब, ते राजीनाम्याचं काही नाही. तुम्ही सांगा. ऐका, तुम्ही एवढं फोन करायला लागलात, मला सांगा कशावर देतात ते सांगा. तुमच्याकडून मला जरा कळू द्या. तज्ञ माणसं बोलायला नाही मला. हो ना. नाही साहेब, साध्या माणसाकडे देत नाही, एवढं कळते मला. अध्यक्षाकडे, विधानसभा अध्यक्षाकडे, नाही तर तुमचा ते कोणता घटनेचा असते त्याच्याकडे. ऐका हो, ऐका जरा. एक तर कळत नसेल तर बोलू नका आणि आपल्या जातीची बदनामी करू नका. जातीची बदनामी नाही साहेब. तुम्ही जातीबद्दल काय एखादा मुद्दा उचला, आता तरी उचला साहेब, डोळे उघडा. कोणी लोकसभेचा अध्यक्षाकडे राजीनामा दिला? एक हेमंत पाटलांनी. या तरुणानं हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना आरक्षणावर भूमिका मांडण्याचं आवाहन केलंय. एकीकडे मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करतायत, तर दुसरीकडे मराठा आंदोलक रस्त्यावर उतरलेत. काही ठिकाणी बंदची हाकही देण्यात आली. पण आता मराठा आरक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या विशेष अधिवेशनातून आरक्षणाचा तिढा सुटणार का, हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. संदीप नागरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.